नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:19 ते 9:46 आणि यमगंड काळ दुपारी 11:13 ते 12:40 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुध आणि शनीबरोबर लाभयोग करेल. हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे मंगळाबरोबर प्रतियोगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्यामधली ऊर्जा, आत्मविश्वास आणि तुमचा मूड जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही चांगल्या कल्पना सुचू शकतील. जरूर त्यावर काम करा. मात्र जास्त प्रमाणात शारीरिक मेहनत झाल्यामुळे शारीरिक तणाव येऊ शकतो. त्यावर लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातल्या बुध शनीबरोबर लाभयोग करेल आणि व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं शारीरिक ताणतणाव आजच्या दिवशी जाणवू शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काही चांगल्या संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. छोटे मोठे आर्थिक लाभसुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगले लाभ मिळतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. थोडंसं वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि अष्टमातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस थोडा महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या शारीरिक दुखापतीचे प्रसंग निर्माण होतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतवैचित्र असे सुद्धा अनुभव येऊ शकते. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील.
दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध आणि शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा प्रकारचा आजचा दिवस असणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. जी कामं हाती घ्या अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम लाभणार आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. आजच्या दिवशी भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे घरातल्या ज्या महिला असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे. आर्थिक व्यवहारांवरती लक्ष देणं गरजेचं राहील. अचानकपणे काही खर्चाचे प्रसंग आजच्या दिवशी उभे राहू शकतील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या अशा अपेक्षा आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. 7व्या स्थानातील मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातील बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आणि पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आज तुमचा मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात जाणवू शकेल. स्वतःहून भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, काळजी घ्या. छोटे मोठे त्रास होऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या बुध शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी फायदेशीर ठरतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.